ग्रंथिता महासलोकयाथे धर्षवाणी समर्पयामि
4 दिवसापासून चाललेला आज 5वा दिवस आहे. आपण ऐकत आलो आहोत की जो माणूस जसं ऐकतो, जे पाहतो, जे विचार करतो, त्याचप्रमाणे त्याचं चरित्र होतं. आजचा विषय काय आहे? काय म्हणजे कशाबद्दल ऐकणार आहोत आपण? काय? संस्कारांबद्दल. छान. संस्कार म्हणजे काय? अजून संस्कार कोण घडवतात? आई वडील, शिक्षक. अजून अरे मुलं इतकी उत्तर देतात, मुलांचे तोंड बंद. हरकत नाही, काही बोलणार असावे, काही ऐकणार असावे, नाही का? असू द्या. आज आपण ऐकणार आहोत संस्कार याच्याबद्दल. देवनागरी भाषा ही म्हणजे संस्कृत भाषा आहे. आणि अनेक लोक असं समजतात की संस्कृत भाषा ही इट इज डेड, ती भाषा आता नाहीये किंवा ती भाषा समजत नाही, किंवा अनेक लोकांच्या मध्ये असं मत आहे की संस्कृत भाषा ही फार अवघड आहे. पण तुम्ही कम्प्युटर वापरता ना, लॅपटॉप, कम्प्युटर असं जे वापरतात, त्याच्यामध्ये कुठली भाषा फीड असते? इंग्रजी भाषा, बघा. पण इंग्रजी भाषेपेक्षा आता फाईन केलं आहे काही वर्षांपूर्वी की सगळ्यात उत्तम भाषा जी कम्प्युटरमध्ये फीड होते ना, सगळ्या भाषा वाईट करून पाहिल्या, या देशातल्या, परदेशातल्या, आणि असा निकाल लागला, सर्वांचं मत एकत्रित आलं की कम्प्युटरमध्ये बेस्ट लँग्वेज विच कॅन बी यूज्ड इज संस्कृत. म्हणून संस्कृत अवघड आहे, समजणार नाही असं मुळे समजू नका. उलट सगळ्यात अवघड भाषा कोणती माहिती का? इंग्लिश भाषा. कारण त्याला काही सायन्स नाही की याच्यामध्ये असंच या शब्दांचा वापर होणार असं काही नाही. कुठलाही एखादा रिजनल भाषेचा व्यक्ती एखादा शब्द वापरून त्याला इंग्लिश शब्द करू शकतो. अशी अनेक शब्द इंग्रजी भाषेत आलेली आहे. पण संस्कृत असं नाही. संस्कृत भाषा म्हणजे एका सुव्यवस्थित पद्धतीने चाललेली आहे. म्हणून अनेक ग्रंथ संस्कृत भाषेमधून लिहिले. सर्वात सुलभ, सुंदर भाषा ही भाषा म्हणजे संस्कृत आहे. आणि त्या भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक शब्द अर्थ असतात. वाक्य बदलला की अर्थ त्याचा बदलतो. तसं प्रत्येक भाषेत होतं. पण संस्कृतातला हा मूळ शब्द आहे संस्कार. आणि प्रत्येक भाषा ही त्याची जननी देवनागरी म्हणजे संस्कृत असल्या कारणानं अनेक शब्द आपल्याला वाटतात की मराठीतली, ही हिंदीतली, ही बंगालीतली, पण ती अनेक शब्द संस्कृत या भाषेतले आहेत. तर संस्कार हा शब्द कुठला? तर संस्कृतात. संस्कार हा शब्द कुठून आला? सं प्लस कृ प्लस धन इज इक्वल टू संस्कार. संस्कार घडवणं म्हणजे काय? संस्कार या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचे अनेक अर्थ सांगितलेले आहेत. संस्कार म्हणजे पुनर्निर्माण, संस्कार म्हणजे संशोधन, संस्कार म्हणजे पूर्ण करणं, संस्कार म्हणजे आकार देणं, संस्कार म्हणजे काही विशिष्ट गुणांना हॅबिच्युएट करणं, त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या तत्वामध्ये हॅबिच्युएट करणं, याला संस्कार असं म्हणतात. याची अनेक अर्थ आहेत. एक सोपा अर्थ म्हणजे आपण माठ तयार करतो की माठ कसा तयार केला जातो? आधी काही माती घेतली जाते आणि ती माती साफ केली जाते. त्यातले छोटे छोटे जे खडे वगैरे असतात ते काढून टाकायचे, ती स्मूथ करायची एकदम मऊ.
काढून टाकतो आणि त्याच शिलाखंडाची एक मूर्ती होती. मग सांगा मग मूर्ती कुठून आली? बाहेरून आली का? त्याच्यामध्ये मध्ये अशी काढली का? कशी केली मग मूर्ती? तो दगडच मूर्ती होता. फक्त काय केलं, त्याच्यावर जो अनावश्यक भाग होता, ज्याची गरज नव्हती, त्याला काढलं आणि मग त्याच दगडाला आपल्याला वाटतं अरे हातात नरसिंह आहे, इतर देवी आहे, हातात गणपती आहे. खरी मूर्ती अशी तयार केली जाते. याला म्हणतात उस शिलाखंड को संस्कारित करना. तिसरं उदाहरण, तिसरा एक्झाम्पल म्हणजे ज्याप्रमाणे खाणीमध्ये, कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो. आपण जसं अंगठीत घालून कानात वगैरे वापरतो ना दागिन्यांवर, तर जसं आपण वापरलेला असतो कसा असतो ना तो हिरा? कसा असतो? ओळखू सुद्धा येत नाही की हा हिरा. त्याच्यावरती खूप मळ जडलेलं असतं आणि अनेक लोक त्याला तलाशतात की कोणत्या खाणीमध्ये कुठला हिरा मिळेल आणि ती खाण खोदतात. त्याच्यामध्ये हिरा सापडल्यावर अगोदर त्याच्यावरती जी घाण असते ना ती काढून टाकतात, नंतर त्याला साफ स्वच्छ करतात, नंतर त्याला एक आकार देतात. प्रत्येक हिऱ्याला, प्रत्येक प्रकारच्या हिऱ्याला वेगळा वेगळा प्रकारचा आकार देतात आणि त्याप्रमाणे त्याचं नाव करतात. आणि नंतर त्याला शाईनिंग आणण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते. याप्रमाणे जो हिरा होता, हिराच होता, पण त्याला शाईन आणली, त्याच्यावरती त्याला आकार दिला. म्हणजे काय केलं? त्या हिऱ्यावरती संस्कार घडवले. आता कळाला का? संस्कार घडवतात. तर प्रत्येकासाठी जो संस्कार घडवतो तो तत्वज्ञ असतो, त्याचा त्या विषयाचं तत्वज्ञ. समजा आपण स्मार्ट करायला वस्तू जमेल का? एकदम नाही जमत. त्याचप्रमाणे अनेक प्राण्यांवरती सुद्धा संस्कार केले जातात, पण माणसावरती जे संस्कार केले जातात त्याचा फार महत्व आहे. प्राण्यांना सुद्धा आपण शिकवतो. जसं एखाद्या घरी कुत्रा आणलं, आधी त्याला सवय असते की बाबा बाहेरच राहावं, बाहेर खावं. छोटंसं पिल्लू मध्ये येणार, अंगावर चढणार, काय करणार? मग त्याला सवय लावली जाते, नाही खाली उतर, बाहेर जा, बाहेर बस, तू इथंच खायचं बरं. आता कुत्र्याला काय ते समजत असते का? कुत्र्याला तेलू असं काही येत असते का? नाही. पण ज्यावेळेस आपण रोज त्याच्याशी बोलतो की असं कर, तसं नाही, नाही नाही असं आपण एक्सप्रेशन देतो, आवाज वेगळा काढतो, मग त्याला नाही समजतात अच्छा याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे. आणि मग तो कुत्रा शिकतो की नाही की मला आतमध्ये नाही जायचं, मध्ये नाही, बाहेर राहणार, इथंच खाणार, हो की नाही? त्याला वाटतं ना. तर अनेक प्राण्यांवरती सुद्धा संस्कार केले जातात, पण माणसाचे जे संस्कार आहेत ना ते फार महत्वाचे. कारण कुठल्याही कुत्र्याला वगैरे जर संस्कार दिले ठीक आहे, तात्पुरते, पण जर एखाद्या माणसाला सुसंस्कारित केलं तर अख्ख्या जगाला तो कल्याणकारक करू शकतो. अख्ख्या जगासाठी तो काही विशेष करून दाखवू शकतो. तो स्वतः सुद्धा विशेष होतो. माणसाचं महत्व काय आहे माहिती का? फक्त माणूस अशी सृष्टी आहे भगवंताची, जो भगवंताच्या दुसरी जी सृष्टी आहे, घोडं, कुत्रं, मांजर, जडसृष्टी आणि चेतन सृष्टी. चेतन सृष्टी म्हणजे काय? चेतन सृष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये प्राण आहे. कळालं का? ज्याच्यामध्ये प्राण आहे, जसं मुंगी आहे, कुठला किडा आहे, पक्षी आहे, अनेक प्रकारचे इतर जे प्राणी ज्याच्यामध्ये प्राण आहे, झाडं, हे सगळे चेतन सृष्टी. आणि जडसृष्टी म्हणजे पृथ्वी, वायू, ज्याच्यामध्ये प्राण नाही, ती सुद्धा भगवंताची सृष्टी, ती जडसृष्टी आहे. सृष्टी किती प्रकारची? जड आणि चेतन. आता त्याच्यामध्ये पुन्हा विभाग केलेले, जसं 2 पायांचे प्राणी वेगळे, 4 पायांचे वेगळे, पंखाचे वेगळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि तसे विभाग केले. पण मुख्य म्हणजे 2 प्रकारची सृष्टी, जड आणि चेतन. तर त्याप्रमाणे फक्त
घोड्यावर बसून घोड्याच्या वेगानं तो सुद्धा पर्वतावर उंच चढतो आणि खाली उतरतो. तर तो किती असतो? सायकल बनवली, गाडी बनवली, अनेक प्रकारच्या गाड्या. कशातून बनवल्या? जडसृष्टी. लोखंड आधी एकत्रित केलं, त्याला विशिष्ट प्रकारचा आकार दिला, त्याला 4 चाकं, 2 चाकं, 3 चाकं असं करून अनेक प्रकारची सृष्टी त्याला बनवली. आणि माणूस किती बुद्धिमान आहे. बाबा म्हणे इथून मला हैदराबादला जायचं, कसं जाणार? चालत गेलं तर वेळ लागतो. मग या जडसृष्टीचा त्यानं आपल्या बुद्धीनं असा वापर केला की तो त्याचा वेग वापरून आपले काम खूप छान करू शकतो आणि तो इतरांना सुद्धा उपयोगी असतो. नाहीतर पूर्वी काय पद्धत होती, बाबा एखाद्याला पत्र पाठवायचं की आमच्याकडे मुलगा जन्माला आला, आमच्याकडे लग्न आहे, तर आधी पत्र लिहा, ते पत्र एका व्यक्तीजवळ द्या आणि तो व्यक्ती चालत चालत किंवा घोड्यावर बैलगाडीवर असं जाणार 15 दिवसांनंतर, पुन्हा तिथून परत येण्यासाठी 15 दिवस, असा फक्त एक पत्र पाठवण्यासाठी 1 महिना जायचा. पण माणसाने आपली बुद्धीचा वापर असा केला की बाबा आजकाल तर व्हॉट्सअप अगदी असं टाईप केलं, पाठवलं, सेंड, लगेच त्या व्यक्तीकडे पोहोचला. हो की नाही? मग हे काम कोणी केलं? कुठल्या कुत्र्याला मांजरानं केलं आहे? ही अत्यंत दिव्य सृष्टी जी आहे ना, ती माणसाची सृष्टी आहे. म्हणून अनेकानेक जडचेतन सृष्टीवर संस्कार केले जाऊ शकतात, पण माणसावरती संस्कार करणं हे फार आवश्यक आहे. ठीक आहे, मग माणसाला शिकवलं बाबा याचा स्पीडचा वापर कर, तो असं कर, आणि नुसती बुद्धिमत्ता वापरली तर पुढे आहे का? म्हणे माणूस फार बुद्धिमान आहे म्हणून तो ऑपरेशन करायला शिकला. एकदम खाता खाता असं द्राक्ष खाता खाता कंठ अडकलं म्हणे. आता बोलता येतं, कंठ बंद पडला. मग कुणाकडे जाणार? डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टर काय म्हणतात, बाहेर नस म्हणजे थांबा, गर्दी आहे. तो बोलता येतं. दुसरे म्हणतात गडबड करा, हो काही होऊन जाईल, त्याला घेऊन जा. थांबा हो, गर्दी आहे. आता भीती वाटते, आता मध्ये गेलं वर आलं तर काय करावं याला? खरंच विचार करा, कंठ अन्ननळीमधून अन्नामध्ये जातं, पण ते श्वासाच्या नळीमध्ये गेला अडकून बसतं. विचार करा माणसाची स्थिती काय. ज्याला अनुभवाला येतो ना त्यालाच समजतं किती दुःख आहे, खूप त्रास होतो त्याला. तो डॉक्टरकडे जातो. अगदी बुद्धिमान डॉक्टर म्हणे, नर्सिंगमधला सर्वात श्रेष्ठ डॉक्टर. त्याच्याकडे गेला, पैसे आहेत, सगळं आहे, पण तिथे काय म्हणतात, थांबा थांबा, गर्दी आहे. आणि डॉक्टर अशा एका पेशंटला ट्रीट करतो ज्याच्याकडे खूप पैसा आहे. विचार करा या माणसाची स्थिती काय होते. पण एखादा डॉक्टर त्या विद्येसोबत संवेदनशील आहे. त्याला नर्स सांगते, डॉक्टर एक असा पेशंट आला त्याच्या कंठामध्ये द्राक्ष गेले म्हणे आणि तो कासावीस होतोय. मग डॉक्टर म्हणणार, तुम्ही पुन्हा थांबा, मी आता त्या पेशंटला अटेंड करून घेतो. आणि त्याला बसवणार, आधी याला अटेंड केलं आणि याला नीट केलं, ऑपरेशन केलं किंवा काय जे प्रोसेस करून त्या द्राक्षाला काढून टाकलं. मग हा वाचला की माणूस आनंदी झाला. का वाचला? तर डॉक्टर बुद्धिमान होता म्हणून वाचला का? वेळेवरती
स्वतःचा उद्धार करू शकत नाही आणि इतरांसाठी सुद्धा तो कल्याणकारक करू शकत. अनेक प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. गर्भधारण संस्कार, पुंसवन संस्कार, नामकरण संस्कार, निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, वपन क्रिया संस्कार, कर्णवेधन, उपनयन, वेदागम संस्कार, केशांत संस्कार, समावर्तन संस्कार, विवाह संस्कार, विवाहाग्नी परिग्रह संस्कार, त्रेताग्नी संग्रह संस्कार म्हणजे अंत्येष्टी संस्कार. याप्रमाणे अनेक 16 प्रकारचे संस्कार व्यासांनी आपल्या स्मृतीत दिलेले आहेत. आता आपण हा विषय मांडत आहोत विशेषतः मुलांसमोर. तर सगळ्या संस्कारांना फार डीपली बघायची गरज नाही की या संस्कारांचा अर्थ काय. पण एवढे लक्षात घ्या, आपल्याकडे संस्कार म्हणजे काय. एखादं मूल आईच्या गर्भात असलं तेव्हापासून संस्कार नाही, तर आपल्या ऋषीमुनींची तीक्ष्ण दृष्टी होती की एखादा मूल आईच्या गर्भात यावं याच्या अगोदरपासून तयारी असायची की जर मुलगा किंवा मुलगी जन्माला येईल तर तो उत्तम संस्कारांचा व्हावा, तो बुद्धिमान व्हावा, बलशाली व्हावा, श्रेष्ठ व्हावा, कल्याणकारक व्हावा, असे अनेक विचार करून ऋषींनी या संस्काराची निर्मिती केलेली आहे. प्रथम संस्कार आहे गर्भधारण संस्कार, की उत्तम संतती व्हावी म्हणून काही विशिष्ट प्रकारच्या पूजा वगैरे केल्या जातात. दुसरा म्हणजे पुंसवन आणि तिसरा म्हणजे सीमंतोन्नयन. यात फार डीप जायची गरज नाही, पण अनेक लोक असं म्हणतात पुंसवन संस्कार म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी केला जातो, की उत्तम चांगली संतती व्हावी म्हणून. आईला 3 महिने पूर्ण झाले, कळालं की बाबा ही गर्भवती आहे, मग त्यावेळेस तिच्यावरती संस्कार केले जातात, तो म्हणजे पुंसवन संस्कार. आणि 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये सीमंतोन्नयन संस्कार केला जातो. या प्रकारे माणसा प्रत्येक व्यक्तीवरती अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. याच्यातला मुख्य संस्कार आपण पाहणार जो आहोत ना, तो म्हणजे नामकरण संस्कार. बाळाचा जन्म झाला, एक मूल पुरुष किंवा स्त्री म्हणजे मुलगा किंवा मुलगी जन्माला आली, मग त्याच्यावरती एक विशेष प्रकारचा संस्कार केला जातो, नामकरण. म्हणजे त्याचं नाव काय ठेवायचं आणि हे कुणी ठरवावं. कोण ठरवते नाव काय ठेवायचं. सगळ्यांकडे आईच ठरवते का. आई बाबा, अजून आजी आजोबा आहेत का घरी. आजी आजोबा का फक्त आई बाबा असतो. नामकरण संस्कार म्हणजे मूल जन्माला आलं आणि काहीतरी नाव ठेवून दिलं असं नाही. आपल्याकडे हा एक संस्कार मानला जातो. का बरं इतकं विचार केला जातो की मुलाचं नाव का ठेवावं, काय ठेवावं, कोणत्या नावाने याला बोलवावं का. तर उत्तम नामकरण जर केलं, उत्तम नाव जर दिलं त्या बाळाला, तर त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व व्हावं, त्याप्रमाणे तो प्रभावी व्हावा आणि त्यानं इतरांना सुद्धा प्रभावी करावं म्हणून उत्तम नामाचं चयन केलं जातं. आणि सहसा पद्धत अशी आहे की चांगलं नाव जसं विष्णू सहस्रनाम आहे, गोपाल सहस्रनाम, सीता सहस्रनाम, राधा सहस्रनाम, सप्तशती आदी अनेक जे ग्रंथ आहेत त्यातून एखादं श्रेष्ठ नाम चयन करून मुला मुलींचं नाव ठेवलं जातं. आणि अनेक लोकांची पद्धत अशी आहे की कुठले साधू महात्मे असतील तर त्यांच्याकडे जावं आणि त्यांना विचारावं, बाबा आम्ही आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं. मग संतांच्या सांगितल्याप्रमाणे एखादं उत्तम नाव असं ठेवलं जातं. कुठं कुठं पद्धत बाबा बाळाची आत्या बाळाचं नाव ठेवते आणि कुठं कुठं बाबा आत्याचं ऐकतच नाही, कशाला नंदेचं ऐकायचं, तर म्हणजे नवरा बायको ठरवतात. कुठं कुठं अशी पद्धत की आपले पंजोबाचं नाव ठेवायचं, वारले असतील तर आजोबाचं नाव, अशा अनेक पद्धती आहेत. पण श्रेष्ठ पद्धती एवढीच आहे की त्या मुलाचं नाव काहीतरी श्रेष्ठ असावं, ते नाव श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचं असावं. परवा
आमच्या घरचं नाव भोसले आणि आमच्याकडे मुलगा जन्माला आला. नाव काय ठेवावं? शिवाजी भोसले. छान वाटलं आहे. शिवाजी भोसले म्हणजे एकदम काय दिसणार तुम्हाला? कोण आठवलं? आठवलंय की नाही? त्यांचं चरित्र कसं होतं? कशामुळे चांगलं होतं? काकांनी मला सांगितलं, ज्यावेळेस काका होते म्हणे दिदी आमच्या शाळेचं नाव जिजामाता संस्कार केंद्र आहे. का जिजामाता ठेवलं? त्याचा मागे उद्देश आहे म्हणे की प्रत्येक मुलांवरती संस्कार हे कुणाचे असतात? तर आईचे असतात. आणि शिवाजी का घडला? कुणी घडवला? शिवाजीला कशी मूर्ती कुणी रचली म्हणे? तर जिजामातेला रचली. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, गर्भामध्ये होते, त्यावेळेस जिजामातेला उपासना केली होती. अध्यात्म रामायण वाचलं होतं. रामायणातलं अयोध्याकांड वाचलं होतं. समर्थांनी सांगितली होती महादेवाची उपासना. तशी जिजामातेनं बाळ पोटापासून असताना उपासना केली होती. नंतर बाळ जन्माला आलं. जन्माला आल्यानंतर आईने काय करावं? त्याचा हात पकडून मंदिरामध्ये वगैरे कुठे कथा चाललेल्या असल्या तर त्या छोट्याशा शिवबाला आई कथेला घेऊन जायची. बाळा आई. या बाबतीत मी खूप अभिमानाने सांगू शकते. ज्यावेळेस आम्ही सुद्धा लहान होतो ना, आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, लहान होतो, आम्हाला कथा माहिती काही नाही कळायची, पण आमचे बाबा सांगायचे. कुणाकडे कथा असली की आईला सांगायचं सगळं घरचं काम बंद, चला कथेला. आणि आत्ताची एक पद्धत झाली हो की वेळ नाही म्हणे कथा फक्त 2 तास 3 तास पुरे. पण मी लहान असताना कथा सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास किंवा 4-3 असे 7-8 तासाची कथा असायची. आणि आम्ही जायचो. हैदराबादला कथेला जाणं म्हणजे सोपं नाही, अगदी खूप लांब काम असायच्या. मग सकाळी काय करावं? 8 वाजेपर्यंत घरचं सगळं काम करून घेऊन आई बाबा मला घेऊन जायची कथेला. तिथं जायचं. तिथं महाराज कोण कथा सांगायचे हे महाराज हे काही कळत नव्हतं मला लहानपणी. पण ऐकायचं. कधी कधी झोपी जायचो, त्रास द्यायचो आला. आई म्हणायची झोपी जाय. झोपायचं, पुन्हा उठायचं, कधी खायचं, कधी थोडं ऐकायचं. मग कधी कधी कानामध्ये शब्द पडले होते, राम, कृष्ण, दशरथ, एवढंच माहित होतं. आणि कधी कधी मग जसं आपण मला झाकी केली, छोटासा कृष्ण, यशोदा, मग इतकं छान वाटायचं ना. आणि असं खूप आम्ही बघायचो की बाबा काय आहे. मग आई सांगायची ना, तो टोपला काय ना, तो छोटा कृष्ण, तिला यशोदा, तो नंद बाबा. कळत काहीच नाही कोण, फक्त एक डोळ्यासमोर चित्र जायचं. म्हणून मी काकांना सांगितलं आग्रहपूर्वक करा झाकी. कारण कसं जे लक्षात येत नाही ना, म्हणजे आपल्याकडे शिकवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. ऑडिओ आणि व्हिज्युअल. काही आपण ऐकून शिकतो आणि काही आपण पाहून शिकतो. मी म्हणलं असं झाकी करा. का? तर मुलांच्या समोर एकच जाईल की कृष्ण म्हणजे काय, वसुदेव म्हणजे काय, काय घडलं होतं चरित्र. जसं मी कथा सुरू केली की त्यांना कळत झाली झाकी पाहायची, तर तो ऐकली नाही. पण तरी कळाली का? तर ती झाकी पाहिली. मग आम्ही असं करायचं. आणि घरी आम्हाला आधी सवय लागली होती ती तुळशीची रोज पूजा करायची. तुळशीला पाणी घालायचं, रोज असं गोल गोल प्रदक्षिणा मारायच्या आणि तुळसबाई हिरवी हिरवी गार गोविंदाला गोपाला आवडा, तुळसबाई हिरवी हिरवी
लहानपणी असं अनेक वेळा घडलं की बाबा शाळेमध्ये कधी काही त्रास झाला किंवा घरी येऊन रडायचं, असं एकदम निराश होऊन जायचे. मी माझे अनुभव का सांगते की मला ती धन्यता वाटते की या शब्दांनी मला घडवलं की जे काही थोडी चांगली झालं ना या शब्दांमुळे झालं. मग घरी येऊन म्हणायचे बाबा असं झालं, मग बाबा म्हणायचे बाळा अरे तू तर झाशी की राणी आहेस, कशाला रडतेस तू, धैर्य धारण कर, सहन कर, काही होणार नाही. मग सारखं सारखं शब्द द्यायचा, झाशी की राणी, कोण असेल मी झाशी की राणी, कोण असेल, पण इतकं छान वाटायचं ना, हो मी झाशी की राणी. मला माहित नव्हतं होईच झाशी की राणी, आय डोंट नो. फक्त शब्द ऐकला, म्हणा तू झाशी की राणी आहेस, म्हणजे तो शब्द इतक्या ह्याला बाबा विचार करायचे, तू झाशी की राणी आहे असं नाही. आपण सांगतो की नाही अरे तू शिवबासारखा आहेस म्हणे, का तर त्या नामामध्ये इतका दम आहे, कसाच उच्चार केला जातो तो नाम. आणि मग प्रश्न पडायचा झाशी की राणी कोण, आणि फक्त तो शब्द ऐकल्यावर काय व्हायचं, हळूहळू मला त्या चरित्राकडे माझं मन वळलं. मला कळलं की झाशी की राणी म्हणजे एक खूप मोठी महाराणी होती. तिच्या देशावरती आपत्ती आली आणि ती घाबरली नाही मुलांशी बोल, नवरा मेला पण ती घाबरली नाही. ती आपल्या राज्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी ती लढली, अनेक विपदा आल्या ती लढली. आणि हे जेव्हा चरित्र ऐकलं ना तर मला इतकं धैर्य यायचं, हो मी कशाला घाबरू, अरे मी खरंच झाशी की राणी. म्हणून आपण म्हणतो ना संत महात्मे किंवा श्रेष्ठ व्यक्ती जे असतात ना ते मरत नाही, वो अमर होत जाते. अमर म्हणजे काय, त्यांच्या चरित्रामध्ये ते जीवित असतात, जिवंत असतात. आणि असं नाव ऐकलं ना एकदम माणसाला धैर्य येतं, हो मी छत्रपती शिवाजी आहे, मी कशाला घाबरू. म्हणून उत्तम नामांचं करण, उत्तम नामांचा संस्कार दिला जातो. एखाद्या मुलीचं नाव दुर्गा ठेवलं तर तिला प्रश्न पडतो दुर्गा म्हणजे कोण, आणि आपोआप त्याचं मत दुर्गाकडे पडणार, दुर्गा चरित्र ऐकणार, दुर्गा म्हणजे कोण, शुंभ विशुंभ विदारणी, महिषासुर मर्दिनी, मधुकैटभ मर्दिनी. आणि तिला कसं मानलं ते असुरांना, कितीशी शक्तिशाली होती, ती घाबरली का नाही. असं जेव्हा त्या नाम आपल्याला एखाद्या उत्तम चरित्राकडे घेऊन जात ना तेव्हा एका माणसाचं उत्तम चरित्र, उत्तम इतिहास घडवायचा असेल, उत्तम चरित्र घडवायचं असेल तर इतिहास वाचावा लागतो, इतिहास ऐकावा लागतो. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, हिस्ट्री सारखी सारखी रिपीट होते का, तर त्याच्यासोबत ती रिपीट होते जो त्याचं अध्ययन करतो, जो त्याचं मनन. म्हणून श्रेष्ठांचे नाव असं कधी समजू नका जुने नावं असं नाही, त्याच्या मागं खूप वैज्ञानिक कारण आहेत की हे संस्कार का करावे. म्हणून काय जन्माला आलं आणि मॅचिंग नाव, जसं धुंदुकारीला धुंदुलीला आपल्या बाळाचं नाव ठेवलं म्हणजे धुंदुली. अर्थ काय त्या धुंदुलीचा, संपूर्ण मराठाचा अर्थ दिला अनेक संतांनी, पण त्याचा अर्थ कुणाला समजला नाही. धुंदुकारी म्हणजे काय आणि धुंदुली म्हणजे काय, फक्त मॅचिंग. आता अनेक मुलांची नावं असतात
घरचे आपले आई वडील आपले आजी आजोबा व्यवस्थित वागत असतील ना, घरी तो पाहतो की रोज माझे बाबा येतात आणि रोज आजोबांच्या फोटोला नमस्कार करतात, रोज माझे काका माझ्या बाबांना नमस्कार करतात. हे सगळं फक्त त्याच्या समोर जातं, डोळ्यासमोर, आणि त्याला कळतं लहानांनी मोठ्यांना नमस्कार करावा, आदर करावा. घरी कुणी पाहुणे आले ना, माझी आई नमस्कार करते, बाबा नमस्कार करतात, मग तशा मुलांना सांगायची गरज नाही, बाळा जा आपल्याकडे आमची लोक आली, जा नमस्कार कर, नाही करत. त्यांना लगेच कळतं मोठं कुणी आलं की नमस्कार करणार. याचाच अर्थ संस्कार म्हणजे सहज घडवणं. म्हणून लक्षात घ्या, नामकरण हा एक संस्कार आहे. आपल्या मुला बाळांची नावं उत्तम अशी घ्या. त्याच्यानंतरचा संस्कार म्हणजे अन्नप्राशन संस्कार. मी फक्त मुख्य भाग सांगते. अन्नप्राशन संस्कार. अन्नप्राशन म्हणजे काय? केव्हा केलं जात आहे? 6 महिन्याच्या वेळेस, 6 किंवा 7वा महिना असं म्हणतात. मुलींचा 5 आणि मुलांना 6 असं वेगळी पद्धत आहे. अन्नप्राशन म्हणजे पहिल्यांदा मुलाला अन्न खाऊ घातलं जातं. मग हा संस्कार का मानला जातो? बाबा काही आपण खाऊ त्याला ते हातात घ्या आणि बाळाच्या तोंडात घालावं, असं होतं का? तसं जरी केलं तरी मुलीला कष्ट होतं ना. एखादा आपण घरी बाबा वरण भात केला, बाळाला खाऊ घातलं, रोज रोज त्याला काही पदार्थ खाऊ घातला तर कष्ट होतो, जाड होतो, अस्वस्थ होतो. पण याला संस्कार का म्हटलं गेलं? कारण आपल्या संस्कृतीमध्ये फक्त शरीराचा नव्हे तर माणसाच्या मनाचा सुद्धा विचार केलेला आहे. काय सांगितलं आपल्याला की आपण काय ऐकलं, कुठलाही घरी पदार्थ आपण आणला, जसं नवीन कपडा आणला आपण त्याला कुंकुम म्हणतो, देवा प्रणाम करून ते वस्त्र घालतो, मग ते कपडा काय झाला? देवाचा प्रसाद झाला. घरी काय पदार्थ केलं, देवाला अर्पण करून घेतलं की ते काय झाला? प्रसाद झाला. आणि अशा प्रमाणे जेव्हा आपण मुलाला प्रसाद खाऊ घालतो ना, तर त्याच्या शरीरासोबत त्याचं मन सुद्धा पुष्ट. कारण माणसाला फक्त शरीराच्या पुष्टीची गरज नाही तर मनाच्या पुष्टीची सुद्धा गरज आहे. आपण ऐकलं कितीही शक्ती जरी माणसामध्ये असल्या पण मनोबल नाही, मनशक्ती नाही तर तो माणूस काही करू शकणार नाही. म्हणून मनाचा सुद्धा विचार केला. म्हणून अन्नप्राशन संस्कारामध्ये काय करतात की जे अन्न असं गोडाचा नैवेद्य बनवायचा, देवाला अर्पण करायचा आणि आजपासून मी बाळाला खाऊ घालणार, तेव्हा हे अन्न माझ्या बाळाला पुष्ट करो, या भावनेनं मोठे जे घरचे व्यक्ती असतात ते किंवा संत महात्मे यांच्या हाताने बाळाला अन्नप्राशन संस्कार केला जातो. पृथू महाराजांचं चरित्र सांगताना सांगितलं, पृथू महाराज झाले आणि त्यांना सगळी प्रजा सांगते, महाराज आपल्या देशामध्ये म्हणजे अन्न उगवत नाही, पृथ्वीवरती सगळ्यांना राग आला, अन्न पिकत नाही. आणि पृथ्वीला राग आला, पृथ्वीला दंडित करण्यासाठी निघाले तर पृथ्वीनं गोर रूप धारण केलं, गाईचं रूप धारण केलं आणि ती पडत होती. की कुठंपर्यंत पडणार? नंतर ती शरण आली आणि पृथ्वी मला त्यांना म्हणते, महाराज मी का अन्न देत नाही? कारण प्रजामध्ये यज्ञ करणं ही विसरली आहे. पृथ्वीपती कृतज्ञता प्रकट करणं ती विसरली, प्रजा उद्धवण झाली आहे, म्हणून मी अन्न देत नाही. म्हणून भूमीवर तर फक्त नांगर केलं, बीज वगैरे टाकले तर झाडं येतात असं नाही. त्या भूमीचं आपण पूजन करतो, त्याला आपण आई मानतो, नंतर ती आपल्याला पुष्ट असं अन्न देते. आजकाल पहा अनेक प्रकारचे आपण फळं खात आहोत. फळं आणि अनेक प्रकारचे अन्नाचे प्रकार ते जर सिटीत पाहिले तुम्ही मोठ्या मोठ्या नगरांमध्ये तर 12ही महिन्यापर्यंत तुम्हाला आंबा मिळतो, जो सहसा फक्त उन्हाळ्यात मिळतो. पण 12 महिने प्रत्येक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला मिळतात. पण ते पुष्ट असतात का? नाही. ते फक्त शरीराला पौष्टिक असतात, मनासाठी नाही. का? तर ते सुसंस्कारित नाहीये. भूमीवरती दबाव टाकला, अनेक फर्टिलायझरचा वापर केला, विषारी प्रयोगांचा, विषारी पदार्थांचा, आणि पृथ्वीवरून जेव्हा अशा प्रकारे अन्न
याचं नाव अन्नप्राशन संस्कार. म्हणून आपण काय करतो, जेवायला ताटावर बसल्यावर ताट समोर आलं की लगेच खातो का? कसं खातो आपण? हा, काय म्हणतात? सांगा, हरकत नाही, बोला. ताट समोर ठेवलं, लाडू भाजी पोळी वरण भात पटकन असं करावं आणि असं करतो का? अग्नीमध्ये. व्हेरी गुड पॉइंट. अजून आता जेवताना अग्नी असते का नाही, पण घरी ही पद्धत आहे. आपण काय करतो, अगोदर अग्नीमध्ये घास घालतो का? तर देवाचे दोन तोंड बांधलेली आहे, एक तर अग्नी आणि दुसरा म्हणजे ब्राह्मण. भगवंताचे सूक्ष्म तोंड, म्हणून ब्राह्मण भोजन करावं आणि अग्नीमध्ये जर अन्न घातलं ना तर ते भगवंताला खाण्याचं पुण्य मिळतं. दोन तोंड कोणती देवाची? अग्नी आणि ब्राह्मण. अग्नी आणि त्यांना भगवंताला देवाला भगवंताचं पुण्य मिळतं. आणि दुसरी गोष्ट सुद्धा सांगितली आहे, जे दीन आहेत, दुःखी आहेत, गरीब आहेत, त्यांना सुद्धा आपण जेव्हा घालतो ना तर त्यावेळेस सुद्धा देवाला भगवंताचं पुण्य मिळतं. म्हणून रोजची पद्धत काय? आपल्या गुणासमोर ताट आल्यावर काय करायचं, त्याला नमस्कार करायचा. आणि कोणता श्लोक म्हणतो आपण? काही श्लोक म्हणतात की नाही? कोणता श्लोक? हा, सांगा, हरकत नाही. कोणता श्लोक? बदल गवन गीता मुलांमध्ये सुद्धा केला जातो आणि मुलींमध्ये सुद्धा केला जातो. लहानपणी मुलांची कानं टोचतात ना, मुलींची कानं टोचतात ना, मुलांचे का टोचतो आपण? मोठी झाल्यानंतर कानात घालण्यासाठी का? मुलांना सांगू द्या, कशावर टोचतात मुलांचे? माहित नाही, मग विचाराने काढलं पाहिजे. आजीला विचारा. मग आपला दिवस निघून जाईल. मी सांगते जरा, सोन्याला सहसा कानं टोचतात का? तर जी न सिद्ध असते ना तिला लहानपणी जर टोचलं तर एक कारण असं आहे की मुलं घाबरत नाहीत, लोक भीती वाटत नाही मुलांना. म्हणून दोन्ही कानं ज्या जागेमध्ये टोचतात ना त्या नसेला जर दाबून सोनं केल्यामध्ये, एक धातू सोनं म्हणजे एक प्रकारचं गोल्ड, ते जर धातूचा स्पर्श झाला त्या नसेला, त्या स्किनला, तर लेकरं घाबरत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धी सुद्धा तीक्ष्ण होते, कानाचे विकार होत नाही. म्हणून अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे मुलांमध्ये सुद्धा आणि मुलींमध्ये सुद्धा कर्णवेधन हा संस्कार केला जातो. आता अलंकारासाठी वापरत असतात बा, पण आपल्याकडे पद्धत काय आहे, किंवा अलंकार का करावे? अलंकार हे सोन्याचे असावे. आपण घालतो वेगळे वेगळे का सोनं? तर सोनं या धातूचा स्पर्श सतत अंगाला झालेला शरीरासाठी खूप चांगला असतो. म्हणून सुद्धा अनेक प्रकारचे स्त्रिया अलंकार सोन्याचे धारण करतात. आपल्याकडे अशी पद्धत होती. म्हणून कर्णवेधन संस्कार
याच्याबद्दल ऐकू आपण. त्यापूर्वी 2 मिनिट नाम संकीर्तन करूया. करूयात का? Govinda
बाळाला खाऊ घालणार तेव्हा हे अन्न माझ्या बाळाला पुष्ट करो, या भावनेनं मोठे जे घरचे व्यक्ती असतात ते किंवा संत महात्मे यांच्या हाताने बाळाला अन्नप्राशन संस्कार केले जातात. पृथू महाराजांचं चरित्र सांगताना सांगितलं, पृथू महाराज झाले आणि त्यांना सगळी प्रजा सांगते, महाराज आपल्या देशामध्ये कोणी अन्न उगवत नाही, पृथ्वीवरती सगळ्यांना राग आला, अन्न पिकत नाही आणि पृथ्वीला राग आला, पृथ्वीला दंडित करण्यासाठी निघाले तर पृथ्वीनं गोर रूप धारण केलं, गाईचं रूप धारण केलं आणि ती पडत होती. ते कुठंपर्यंत पडणार, नंतर ती शरण आली आणि पृथ्वी महाराजांना म्हणते, महाराज मी का अन्न देत नाही, कारण प्रजामध्ये यज्ञ करणं हे विसरली आहे, पृथ्वीवरती कृतज्ञता प्रकट करणं ती विसरली, प्रजा उद्धवना झाली आहे, म्हणून मी अन्न देत नाही. म्हणून भूमीवर फक्त नांगर केलं, बीज वगैरे टाकले तर झाडं येतात असं नाही, त्या भूमीचं आपण पूजन करतो, त्याला आपण आई मानतो, नंतर ती आपल्याला पुष्ट असं अन्न देते. आजकाल पहा अनेक प्रकारचे आपण फळं खात आहोत, फळं आणि अनेक प्रकारचे अन्नाचे प्रकार, ते जर सिटीत पाहिले तुम्ही मोठ्या मोठ्या नगरांमध्ये तर 12ही महिन्यापर्यंत तुम्हाला आंबा मिळतो, जो सहसा फक्त उन्हाळ्यात मिळतो, पण 12 महिने प्रत्येक प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला मिळतात. पण ते पुष्ट असतात का? नाही, ते फक्त शरीराला पौष्टिक असतात, मनासाठी नाही. का? तर ते सुसंस्कारित नाहीये. भूमीवरती दबाव टाकला, अनेक फर्टिलायझरचा वापर केला, विषारी प्रयोगांचा, विषारी पदार्थांचा, आणि पृथ्वीवरून जेव्हा अशा प्रकारे अन्न उगवलं जातं ना, तशा वेळेस पृथ्वी नाराज होते. म्हणून अतिवृष्टी आणि अनावृष्टी हे पाहण्यात येते. म्हणून संत सांगतात हे जे आहेत ना ते फक्त एक रुटीन नाहीये, हे संस्कार आहेत. म्हणून अन्नप्राशन संस्कार आपल्या मुलाबाळांना खाऊ घालण्यापूर्वी तो प्रसाद पण देवाला दाखवावा आणि नंतर मुलांना ते खाऊ घालावं. याचं नाव अन्नप्राशन संस्कार. म्हणून आपण काय करतो, जेवायला ताटावर बसल्यावर ताट समोर आले की लगेच खातो का? कसं खातो आपण? काय म्हणतात? सांगा, हरकत नाही, बोला. ताट समोर ठेवलं, लाडू, भाजी, पोळी, वरण भात पटकन असं करावं आणि खाणं, असं करतो का? अग्नीमध्ये. व्हेरी गुड पॉइंट. अजून आता जेवताना अग्नी असते घातलं नाही, पण घरी ही पद्धत आहे. आपण काय करतो, अगोदर अग्नीमध्ये एक घास घालतो. का? तर देवाचे 2 तोंड मानली गेली आहे, एक तर अग्नी आणि दुसरा म्हणजे ब्राह्मण, भगवंताचे सूक्ष्म तोंड. म्हणून ब्राह्मण भोजन करावं आणि अग्नीमध्ये जर अन्न घातलं ना तर ते भगवंताला खाण्याचं पुण्य मिळतं. 2 तोंड कोणती देवाची? अग्नी आणि ब्राह्मण. अग्नी आणि त्यांना खाण्यावर देवाला खाण्याचं पुण्य मिळतं. आणि दुसरी गोष्ट सुद्धा सांगितली आहे, जे दीन आहेत, दुःखी आहेत, गरीब आहेत, त्यांना सुद्धा आपण जेव्हा घालतो ना तर त्यावेळेस सुद्धा देवाला खाण्याचं पुण्य मिळतं. म्हणून रोजची पद्धत काय? आपल्या डोळ्यासमोर ताट आल्यावर काय करायचं, त्याला नमस्कार करायचा. आणि कोणता श्लोक म्हणतो आपण? काही श्लोक म्हणतात की नाही? कोणता श्लोक? मग मी